हा, चला एकदा परत एकदा रिवाइज करूया आपण डिफरन्शिएशन. बघा मित्रांनो, कोणकोणते फॉर्म्युले लागतात आपल्याला. एक पहिला एक्स रेश टू एन. काय रे, एक्स रेश टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो, एन इंटू एक्स रेश टू एन मायनस वन. एक्स रेश टू काही असेल, काय रे नंबर असेल, तर कोणता फॉर्म्युला वापरणार आहे मित्रांनो आपण इथे, एन एक्स रेश टू एन मायनस वन. नंतर मित्रांनो लॉग एक्स, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वन अपॉन एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वन अपॉन एक्स. थर्ड ई रेश टू एक्स, ई रेश टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तोच असतो, ई रेश टू एक्स. चौथं मित्रांनो ए रेश टू एक्स, ए रेश टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ए रेश टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. दोघांमध्ये फरक काय, हा ई फिक्स एक्सपोनेन्शियल आहे आणि हा ए काय रे, एनी नंबर. फॉर एक्झाम्पल मला विचारलं थ्री रेश टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह, तर कोणता फॉर्म्युला वापरणार, हा वापरणार. ए म्हणजेच किती येतं, थ्री, तर थ्री रेश टू एक्स लॉग ऑफ थ्री, थ्री रेश टू एक्स लॉग ऑफ थ्री. बरोबर आहे मित्रांनो. ओके, नंतर नंतर रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह, रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो, वन अपॉन टू रूट एक्स. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वन अपॉन टू रूट एक्स. हे आपल्याला लागतात. एक्स रेश टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो, एन इंटू एक्स रेश टू एन मायनस वन. ओके, बऱ्याचदा क्वेश्चन मध्ये हा आपल्याला लागतो. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स, ई रेश टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेश टू एक्स, रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू रूट एक्स, ए रेश टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए रेश टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. ए म्हणजेच काय रे, एनी नंबर. नंतर मित्रांनो आपल्याला काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह लागतात. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो, कॉस एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन एक्स. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन एक्स. हे दोघं काय भाऊ भाऊ, दोघं काय भाऊ भाऊ. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, जे पण सी पासून स्टार्ट होतात त्यांच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये मित्रांनो काय लागतं, मायनस साइन. काय लागतं, मायनस साइन. ओके, क्लिअर. नंतर टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह मित्रांनो काय, सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. कसं लक्षात ठेवायला लावलं होतं, ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युला आहे वन प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू काय, सेक स्क्वेअर. म्हणून टॅन चा डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर. टॅन चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर. तर मित्रांनो कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक स्क्वेअर. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक स्क्वेअर. बरोबर आहे. नंतर मित्रांनो सेक एक्स, सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स. ओके, नंतर कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मायनस कोसेक एक्स इंटू कॉट ऑफ एक्स. ओके, क्लिअर. मग हे आपल्याला काय, हे ट्रिग्नोमेट्रीचे लागतात, हे मेन लागतात. आणि काय रे, एक इनव्हर्सचे, काय इनव्हर्सचे. बघा मित्रांनो साइन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, साइन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. ओके, वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. नंतर कॉस इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो, मायनस वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. दोघं काय मित्रांनो सेम आहे, फक्त इथं पॉझिटिव्ह आहे आणि इथं काय निगेटिव्ह. जे सी पासून स्टार्ट होतात त्यांच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये कायम काय मायनस साइन असतं. ओके, नंतर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. ए बब्या, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. नंतर कॉट इनव्हर्स ऑफ एक्स, कॉट इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, काय रे सेम, फक्त इथं मायनस साइन, मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. सोपं आहे पप्या, सोपं आहे का, यस. साइन आणि कॉस दोघं सेम सेम, दोघं सेम सेम, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. टॅन आणि कॉट दोघं सेम सेम, टॅन आणि कॉट दोघं सेम सेम. काय, वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर आणि इथं काय रे मायनस मध्ये. ओके, जायचं पुढे पप्या. नंतर पुढे सेक इनव्हर्स ऑफ एक्स, सेक इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वन अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन. वन अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन. आणि
कोसेक इनवर्स ऑफ एक्स, कोसेक इनवर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1. बघा आता हे कसे लक्षात ठेवायचं, याला कम्पेअर करायचं. बघा याच्यात काय रे 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरची टर्म नंतर आहे आणि याच्यात मित्रांनो एक्स स्क्वेअरची टर्म आधी, याच्या अपोजिट आहे आणि इथं फक्त एक्स्ट्रा काय आहे एक्स आहे, एक्स्ट्रा काय आहे एक्स आहे. ओके सोपं आहे, सोपं आहे पप्या बबड्या, सोपं आहे का, राहिले का लक्षात? चला 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 सगळ्यांच्या लक्षात राहिलं का? ओके यस व्हेरी गुड. हो सर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला 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 मग आता बबड्या बघ काय, जर एकदम बेसिक असेल बघा, फॉर एक्झाम्पल डी बाय डी एक्स ऑफ काय रे, डी बाय डी एक्स ऑफ समजा मला दिलं मित्रांनो ई रेस टू एक्स, तर ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेस टू एक्सच असतो, बरोबर आहे ना मित्रांनो. पण जर समजा इथं डेरिव्हेटिव्ह मध्ये मला काय रे ई रेस टू 2x विचारलं मित्रांनो, काय विचारलं ई रेस टू 2x. आता इथं x च्या ठिकाणी काय आहे 2x आहे, बरोबर आहे. x च्या ठिकाणी काय पप्या 2x, मग काय मेन फंक्शन काय ई रेस टू, बरोबर आहे ना. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपल्याला तोच असतो, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह तोच असतो. मग पण इथं x च्या ठिकाणी कोण होतं 2x होतं, x च्या ठिकाणी कोण येतं मित्रांनो 2x. जो इथं x असेल तोच घ्यायचा आणि इथं x वेगळा आहे ना मित्रांनो, x च्या ठिकाणी 2x तो वेगळा आहे म्हणून परत त्याचा काय घ्यायचा रे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. काय बघा मित्रांनो मेन फंक्शन काय होतं ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तोच असतो ना ई रेस टू एक्स. पण इथं x च्या ठिकाणी काय होतं 2x, मग वेगळा होता ना, जर वेगळा असेल तर परत त्याचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, परत त्याला काय रे चहा पाजायचा. तो पाहुणा आहे ना, x च्या ठिकाणी 2x आला, वेगळा आला ना, पाहुणा आला, मग पाहुण्याला आपण काय चहा पाजतो ना. मग जर पाहुणा असेल तर पाहुण्याला चहा पाजल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही, पाहुण्याला चहा पाजल्याशिवाय काय रे जाऊ द्यायचं नाही, पाहुण्याला चहा पाजल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. मग आता 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असतो मित्रांनो 1, 1 इंटू 2 किती 2, म्हणजेच काय येईल याचा आन्सर 2 ई रेस टू 2x. सोपं आहे. ओके समजा मला क्वेश्चन मध्ये विचारलं डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ काय रे tan x, लॉग ऑफ tan x. ओके मित्रांनो मग आता मेन फंक्शन काय इथं लॉग ऑफ, बाहेरून सुरुवात करायची. मेन फंक्शन काय लॉग ऑफ एक्स, लॉग ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो पप्या, लॉग ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन एक्स, एक्स काय इथं tan x, जो असेल तोच घ्यायचा इथं 1 अपॉन एक्स, पण एक्स च्या ठिकाणी कोण इथं tan x आणि वेगळा आहे ना, पाहुणा वेगळा आहे म्हणजे पाहुण्याला काय करा रे परत चहा पाजा, पाहुणा आहे म्हणजे पाहुण्याला परत काय करा चहा पाजा. क्लिअर मित्रांनो. ओके मग tan x चा डेरिव्हेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर एक्स, 1 इंटू सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन tan x. समजलं मला काय सांगायचंय, समजलं इथं पप्या बबड्या, समजलं क्लिअर. राहील लक्षात, मग राहील लक्षात जे मेन फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि जो इथं एक्स असेल तो ऍज इट इज घ्यायचा, जो एक्स असेल तो घ्यायचा आणि तो वेगळा आहे म्हणून त्याचा परत काय घ्यायचा मित्रांनो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, परत त्याचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. लक्षात राहील. बोला 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 बोला, राहील लक्षात. ओके चला जायचं पुढे. मी आज एकदम खुश आहे कारण मला तुमचं लेक्चर घ्यायचं होतं म्हणून मी एकदम खुश आहे. चला 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 आता मग विचारलेले आपण एक 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 क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा काय म्हटलंय द डेरिव्हेटिव्ह ऑफ, काय क्वेश्चन बघा काय, द डेरिव्हेटिव्ह ऑफ द, विचारलेले क्वेश्चन एक एक 1 बाय 1 घेऊया आपण. द डेरिव्हेटिव्ह ऑफ काय म्हटलंय, द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू कॉस एक्स इज काय रे, विथ रिस्पेक्ट टू कॉस एक्स इज. ओके पहिला ऑप्शन काय दिलेलं आहे बघा आपल्याला, पहिला ऑप्शन दिलाय मायनस कॉट एक्स. ओके दुसरा ऑप्शन दिलाय tan x. ओके तिसरा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला मित्रांनो
काय दिलेलं आहे मायनस टेन एक्स आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला कॉट एक्स. ओके बघा मग आता बघा बघा काय रे बघा आता इथे मित्रांनो जेव्हा विथ रिस्पेक्ट टू असेल हा टाइप फेमस आहे एमएचटी सीईटीचा काय रे एमएचटी सीईटीचा हा टाइप फेमस आहे कोणता विथ रिस्पेक्ट टू वाला काय मित्रांनो विथ रिस्पेक्ट टू वाला काय टाइप फेमस आहे. मग काय करायचं मित्रांनो जेव्हा विथ रिस्पेक्ट टू असेल तर मित्रांनो जो सुरुवातीला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती घ्यायचा. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स आणि जो विथ रिस्पेक्ट टू नंतर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली घ्यायचा. काय जो आधी असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आणि जो नंतर असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स बरोबर आहे कॉस अपॉन साइन. आता इथं ट्रिग्नोमेट्रीचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय टॅन थिटा काय असतो मित्रांनो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा काय असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सर्व बेसिक पासून सांगतोय मित्रांनो. आणि काय रे कॉट थिटा काय असतो कॉट थिटा काय असतो मित्रांनो टॅन थिटाचा रेसिप्रोकल असतो. टॅन थिटाचा काय रेसिप्रोकल म्हणजेच काय कॉट थिटा. मग याचा रेसिप्रोकल काय येईल मित्रांनो कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजेच काय रे कॉट थिटा म्हणजे काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा. मग कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय रे कॉट एक्स आणि मायनस आहे म्हणून मायनस कॉट एक्स. तर याचा आन्सर काय येईल ऑप्शन नंबर ए. काय येईल याचा आन्सर ऑप्शन नंबर ए. सोपं आहे मित्रांनो. काय विथ रिस्पेक्ट टू जेव्हा असेल टाइप फेमस आहे जो सुरुवातीला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती घ्यायचा आणि जो नंतर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली घ्यायचा. ओके जायचं पुढे. चला 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 बोलो 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 बोलो. चला या टाइप वरचे लगेच आपण पूर्ण घेऊन टाकूया विथ रिस्पेक्ट टू. हा बघा काय म्हटलंय विचारलेले सर्व आपण घेतोय. हा काय म्हटलंय बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ काय बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ काय दिलंय कॉस क्यूब एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन क्यूब एक्स इज विथ रिस्पेक्ट टू साइन क्यूब एक्स इज. चला पहिला ऑप्शन काय दिलेलं आहे रे मायनस कॉट एक्स. दुसरा ऑप्शन टॅन एक्स. ओके तिसरा ऑप्शन कॉट एक्स आणि चौथा ऑप्शन मायनस सेक एक्स. चौथा ऑप्शन काय मायनस सेक एक्स. चला बघा आता मित्रांनो काय सेम विथ रिस्पेक्ट टू असेल तेव्हा काय रे वर जो सुरुवातीला त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आणि जो नंतर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली. मग कॉस क्यूब एक्स चा डेरिव्हेटिव्ह सर मग आता याला कसं करायचं काय रे एक्स रेस टू एन वालाच फॉर्म्युला वापरायचा. काय एक्स रेस टू एन वाला. ट्रिग्नोमेट्री मध्ये जरी वरती नंबर असेल तर काय वरती जेव्हा नंबर असेल तर कोणता डेरिव्हेटिव्ह वापरतो आपण फॉर्म्युला एक्स रेस टू एन ना. मग एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे एन. एन किती येतात 3 इंटू कॉस ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1. 3 मायनस 1 किती 2 आणि एक्स वेगळा आहे ना मित्रांनो. जो मेन एक्स आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. एक्स कोण इथं कॉस एक्स आहे. कॉस एक्स चा परत डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस साइन एक्स. क्लिअर मित्रांनो. बघा कॉस क्यूब एक्स चा काय रे एक्स रेस टू एन. काय एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो एन एक्स रेस टू एन मायनस 1 आणि इथं एक्स वेगळा आहे ना एक्सच्या ठिकाणी कोण आहे कॉस एक्स. मग एक्स वेगळा असेल तर परत त्याचा आपण काय घेतो डेरिव्हेटिव्ह परत त्याला चहा पाजायचा. क्लिअर इथपर्यंत. सेम साइन क्यूब एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 साइन स्क्वेअर एक्स आणि काय रे परत साइन एक्स चा एक्स वेगळा आहे ना साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. क्लिअर. 3 3 कॅन्सल. एक कॉस एक्स कॅन्सल. एक साइन एक्स कॅन्सल. काय उरलं वरती कॉस आणि खाली साइन. कॉस अपॉन साइन काय रे कॉट मायनस आहे म्हणून मायनस कॉट एक्स. ओके ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. क्लिअर मित्रांनो. ट्रिग्नोमेट्री मध्ये जरी रेस टू असेल तर काय रे हाच फॉर्म्युला वापरायचा आणि इथे एक्स वेगळा आहे म्हणजे परत त्याचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. काय त्याला परत चहा पाजतो ना पाहुणा आहे ना पाहुण्याला काय करायचं रे परत चहा पाजायचा. पाहुण्याला परत काय करायचा बोला चहा पाजायचा. राहील लक्षात. ओके एवढं 0 पासून कोणीच सांगत नाही. ओके आणि एकदम 4 वेळेस रिपीट करतोय. काय 4 वेळेस रिपीट करतोय मित्रांनो. ओके क्लिअर. चला
2020 बघा, आताच्या रिसेंट पॅटर्न मध्ये असे क्वेश्चन विचारतायत बघा. काय म्हटलंय बघा, द डेरिव्हेटिव्ह ऑफ, काय रे, द डेरिव्हेटिव्ह ऑफ, द डेरिव्हेटिव्ह ऑफ, काय दिलेलं आहे बघा, विचारलेलं आहे f ऑफ tan x, f ऑफ tan x, f ऑफ tan x with respect to काय, with respect to g of sec x, with respect to g of sec x, with respect to g of sec x at x is equal to pi by 4, at x is equal to pi by 4. ओके, where आपल्याला गिवन आहे, where काय गिवन आहे, where f dash of 1 is equal to 2, f dash of 1 is equal to 2 and g dash of root 2 is equal to 4, and g dash of root 2 is equal to 4 is. ओके, चला, पहिला ऑप्शन काय दिलेला आपल्याला, √2, दुसरा ऑप्शन 1/2, तिसरा ऑप्शन 2 आणि चौथा ऑप्शन काय दिलेला आपल्याला 1/√2. हा, चला, किती वेळेस सर चहा पाजायचा, जोपर्यंत काय एक्स वेगळा असेल तोपर्यंत चहा पाजायचा. ओके, क्लिअर. चला, आता बघा मित्रांनो, विथ रिस्पेक्ट टू असेल काय रे, जो सुरुवातीला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आणि जो नंतर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली. ओके, क्लिअर, यस. आता मित्रांनो बघा, मेन फंक्शन काय रे, समजा f ऑफ x आहे. ओके मित्रांनो, मेन फंक्शन काय, f ऑफ x. आता इथे x च्या ठिकाणी काय, tan x. मग f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो, f डॅश x असतो. डॅश म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह. एकतर आपण d बाय dx लिहितो किंवा डॅश लिहितो, एकतर d बाय dx लिहितो किंवा डॅश लिहितो. डॅशचा अर्थ काय होतो रे, डेरिव्हेटिव्ह. मग f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल मित्रांनो, f डॅश ऑफ x. मग सेम f ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, f डॅश ऑफ tan x, बरोबर आहे. आणि इथं x च्या ठिकाणी काय मित्रांनो, tan x. x च्या ठिकाणी कोण आहे, tan x वेगळा आहे ना, मग त्या tan x ला परत चहा पाजावा लागेल. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, sec square x. ओके, क्लिअर. x वेगळा आहे ना, वेगळा असेल तर कायम लक्षात ठेवा, वेगळा असेल तर परत काय रे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आणि मी मुद्दामून चहा पाजायचा, चहा पाजायचा असं का म्हणतोय, तुमचं कायमस्वरूपी लक्षात राहावं की सर कायम सांगताय चहा पाजा, चहा पाजा, म्हणजे तुमच्या डोक्यात फिट व्हावं की एक्सच्या ठिकाणी जर वेगळं कोणी असेल तर परत त्याचा काय घ्यायचा रे, डेरिव्हेटिव्ह, परत चहा पाजायचा. म्हणजे आता माझ्या ऑफलाईनचे जे मुलं आहेत, ओके क्लिअर, जे रेग्युलरचे मुलं 12वीचे, आता त्यांना क्वेश्चन दिला तर ते लगेच हा सर चहा पाजायचा लगेच सांगतात. काय, चहा पाजायचा, चहा पाजायचा म्हणजे काय, परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. क्लिअर. बघा मित्रांनो, f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, f डॅश ऑफ x, पण x इथं काय होता, tan x, म्हणजे त्याचा परत काय घ्यावा लागेल आपल्याला, डेरिव्हेटिव्ह. हा झाला वरच्याचा डेरिव्हेटिव्ह. क्लिअर मित्रांनो. सेम सेम खालच्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, g डॅश ऑफ x. x काय आता इथं sec x, मग x वेगळा आहे म्हणजे परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. sec x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, sec x इंटू tan x. हा टाइप खूप फेमस आहे आता रिसेंट पॅटर्न मध्ये, हा टाइप खूप फेमस आहे मित्रांनो आणि एकदम सोपा आहे. काय, f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, f डॅश ऑफ x, इथे जो असेल तो, आणि तो वेगळाच देतात आपल्याला, त्याचा परत काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह. क्लिअर इथपर्यंत. मग आता इथे मित्रांनो बघा, x sec x काय होतोय रे, कॅन्सल होतोय. क्लिअर, जे कॅन्सल होत असेल ते करून टाकायचं. आता हा tan x आणि हा ब्रॅकेट म्हणला tan x कॅन्सल नाही होणार, हा tan x f डॅश सोबत आहे. कोणी म्हणेल सर हा tan x कॅन्सल नाही, हा tan x कोणासोबत बसलाय रे, f डॅश सोबत, तो कॅन्सल होणार नाही. ओके, आता इथे मित्रांनो बघा, x ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला, π/4. डेरिव्हेटिव्ह काढताना काय सांगितलं आपल्याला, x ची व्हॅल्यू काय टाकायला लावली, π/4. इथपर्यंत समजलं का, आधी मला सांगा. ओके, समजलं का, एकदम सोपं आहे. फक्त काय घेतलंय, डेरिव्हेटिव्ह, आणि x वेगळा आहे म्हणजे परत त्याचा डेरिव्हेटिव्ह, परत त्याला चहा पाजला. मग आता इथे मित्रांनो x ची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला, π/4 टाकायची. काय टाकायची, π/4. मग इथे x ची व्हॅल्यू π/4 टाकलं तर काय रे, tan ऑफ π/4, आणि tan π/4 किती असतो मित्रांनो, 1 असतो.
tan पाय बाय 4 किती असतो 1 असतो. ओके क्लिअर. ट्रिग्नोमेट्रीचे टेबल इथं पाठ असणं गरजेचं आहे. नंतर मित्रांनो काय पुढे हा एक स्क्वेअरचा एक सेक एक्स कॅन्सल झालाय म्हणजे फक्त सेक एक्स राहिलाय आणि एक्स काय रे पाय बाय 4. सेक पाय बाय 4 काय मित्रांनो पाय बाय 4 म्हणजे 45 सेक 45 काय रे सेक थिटा. आणि मित्रांनो मी याच्यावरती खूप छान लेक्चर घेतले ट्रिग्नोवरती सर्व डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके ते ट्रिग्नोचं लेक्चर तुम्ही बघा. ओके क्लिअर. कारण आता इथे तेच सांगत बसलो तर आपलं डेरिव्हेटिव्ह राहून जाईल. ओके मग मित्रांनो पाय बाय 4 म्हणजे किती 45 सेक 45 सेक थिटा कशाला रेसिप्रोकल असतो कॉस थिटाला. कॉस 45 किती आहे 1/√2 कॉस 45 किती आहे 1/√2. तर 1/√2 चा रेसिप्रोकल काय रे √2 म्हणजे सेक 45 काय येणार आहे √2. क्लिअर इथपर्यंत. सेम अपॉन जी डॅश ऑफ सेम सेक ऑफ पाय बाय 4 सेक पाय बाय 4 आता सांगितलं किती √2 जी डॅश ऑफ √2 इनटू tan पाय बाय 4 tan पाय बाय 4 किती असतो रे 1. क्लिअर. आता आपल्याला इथं काय आलं मित्रांनो एफ डॅश ऑफ 1 आणि जी डॅश ऑफ √2 याची आपल्याला क्वेश्चन मध्ये व्हॅल्यू गिव्हन आहे. एफ डॅश ऑफ 1 किती 2 एफ डॅश ऑफ 1 किती 2 इंटू √2 अपॉन जी डॅश ऑफ √2 किती रे 4 इथं 4 टाकल्यानंतर 4 इंटू 1 किती 4 2 1 जार 2 2 2 जार 4 काय उरलं फायनल √2/2. आता मित्रांनो हे बेसिक आहे बघा काय रे वरचा एक √2 कॅन्सल होण्यासाठी आपण ह्या 2 ला काय लिहू शकतो √2 इंटू √2 √2 इंटू √2 किती होतात 2च होतात. √2 इंटू √2 काय होता 2 होता. का असं लिहिलं वरचा एक रूट कॅन्सल होण्यासाठी मी असं लिहिलं. मग वरती फायनल काय उरलं 1/√2. तर याचा फायनल आन्सर काय असेल रे 1/√2. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. कळालं मित्रांनो. बघा वरचा एक रूट कॅन्सल होण्यासाठी 2 ला काय लिहिलं √2 इंटू √2 काय रे समजा वरती √x आहे आणि खाली x आहे. आता हा x म्हणजेच काय मित्रांनो √x इंटू √x √x इंटू √x काय होतो एक्सच होतो. मग एक रूट काय कॅन्सल. कळालं. हे बेसिक आहे मित्रांनो. हे काय बेसिक आहे आणि सर्व बेसिक पासून सांगतोय जेणेकरून सगळ्यांना काय व्हावं क्लिअर व्हावं. समजलंय. समजला का हा क्वेश्चन.